गुड मॉर्निंग फ्रेंड्स. आज थोडासा उशीर झाला. वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. तर आज ह्याच्यासाठी उशीर झाला की आज आम्ही निवांत उठलो. आज संडे असल्या कारणानं आणि उठल्या उठल्या काही शूट वगैरे करू शकलो नाही, कारण सगळं पूर्ण आठवड्याभरचं सगळं सामान वगैरे सगळं आवरावरी करून घ्यायचं होता आणि पूजा वगैरे करून घ्यायचं होता आणि सगळ्यांनी पूर्ण व्यवस्थित आता सगळं स्वच्छ केलं होतं. हे बघा पूर्ण घर स्वच्छ केलं तर आणि आता क्रियांश नवा कसं सगळं त्याची खेळणी इकडं तिकडं टाकून टाकलंय. का असं टाकतो रे इकडे ठेव ना एका ठिकाणी. क्रियांश काय झालं माझ्या बाळाला? काय झालं माझ्या बाळाला काय झालं? काय झालं सोनूला माझ्या? उठा 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 उठा. क्रियांश पण आज डोक्यावर आंघोळ केलाय, पूर्ण डोका वगैरे धुवून घेतलेला आहे आणि पूजा पण झालेली आहे पूर्ण. बघू शकता तुम्ही. किती छान आमचं झाड आलेलं आहे. ते नारळाचं झाड पूर्णपणे कसं उगवलंय, किती छान सुंदर उगवलंय का नाही. तर आज आता नाश्त्याला सुरू करत आहे दीपू. काय काय नाश्ता करणार आहे काय आता वाजलेत किती पण वाजलेत तुम्ही टाइम बघू शकता. 1:15 आहे. म्हणजे मी गुड मॉर्निंग म्हणणं चुकलं झालं, गुड आफ्टरनून म्हणायला पाहिजे होतं नाही का. काय चाललंय आता जेवण फ्रेंड्स? काय बनवू लागले बघू काय चाललंय. फक्त नाश्ता. आता हे काय तुकड्यांचे मिक्सर मध्ये कसं काय काय थोडं रेसिपी सांग की मला. चपात्या राहिला होता ना आपला, ते मिक्सर मध्ये बारीक करून घेतलं आणि मग जसं आपण उपमा वगैरे करतो तसं कांदा टोमॅटो सगळं सगळं टाकून छान झालेलं आहे. मस्त. मला पण खूप आवडते. आता त्यासोबत मस्त दही सोबत खाल्लं ना खूप भारी वाटतं. डाळ भात लावली का? तर एवढं मस्त सगळं व्यवस्थित रेडी झालेलं आहे. सगळंच काही रेडी झालेलं आहे आमचं. आता मी ते खायला बसणार आहोत. कारण आता आरामचं दही पण वगैरे जायला. दही आणि लोणचं काय नेमकं काय त्यासोबत? डाळ भात सोबत का त्यासोबत? अच्छा, डाळ भात सोबत लोणचं. अच्छा हा ठीक आहे. कॉम्बिनेशन मस्त बरं वाटतं थोडं आज सगळं. ओ बाबा ओ सोना काय आणायचं तुला? अरे काय झालं? आज एकटाच खेळतोय. खूप उशीर झालं. त्याला आंघोळ घातलं आणि तुला सोडून दिलं. तो एकटाच खेळत आता बोर झालेला आणि त्याला थोडीशी छोटी छोटी भूक लागली ना. छोटी भूक लागली ना. मग आता त्याला छोटीशी भूक लागली, त्याला कळत पण नाही. आणि काय अजून सगळं खाल्ला तू? मग आता तुला झोप आली? झोप पण नाही आली आता त्याला. आता खाऊ खाणार, छान छान खाऊ खाणार, मग झोपायचं. थोडस आम्ही एक क्लिप बघितलंय तर ते आम्ही दोघे ट्राय करणार आहे. आणि दीपूला पण ते डान्स खूप आवडलाय. करायचं म्हणजे करायचंच म्हणू लागले ती ना. ना ग करणार तू नक्की? बघू दोघांपैकी कोण छान करतो. थोडस ते आम्ही तुम्हाला दाखवतो प्रॅक्टिसचा. आणि ह्यानंतर तो पूर्णपणे परफेक्टली शॉर्ट्स व्हिडिओ तुम्हाला डान्सेल ते तुम्ही नक्की बघा. ते आम्ही टाकणारच आहे. तर आता कधी टाकणार हे सांगू शकत नाही, कारण ते परफेक्ट झाल्याशिवाय तर आम्ही टाकणार नाही. पूर्ण परफेक्टली ट्राय करणार आहे. पण फर्स्ट टाइम आहे दोघे. पण हे ना म्हणते खूप दिवस लय आधीपासून डान्स करते मी, माझ्याकडे ट्रॉफी आहेत हे आहेत ते लहानपणी मित्रांनो कोणी ट्रॉफी नाही लहानपणी मित्रांनो कोणी ट्रॉफी आता बघा कुठेही असलं तरी पण ना ट्रॉफी असंच देऊन टाकतात. जाऊ दिले कर रडू नये म्हणून. ट्रॉफीच सांगतोय की मी. छोटे छोटे ते नाही का आपल्या बाजारात मिळतात ते तसे घेतले. आता लहानपणी कसं देऊन टाकतात रडू नये लेकर म्हणून. असं जे काही जिथे इथं स्पर्धे वगैरे असतात ना त्या ठिकाणी उभी नाचून येते कसं पण नाचलं तर कोणी पण देतात. ते तेव्हापासून माझ्या मागं लागलेलं, जेव्हापासून आमचं लग्न झालेलं आहे की मी खूप छान डान्सर आहे ना. मी खूप छान डान्सर. ओ तुला काय झालं? पप्पा मी घेऊन जाते ना खाली खालच्या दुकानातून आणायचं. काय आणायचं? दूध दही अजून ठीक आहे. तर आता हे चालली ती खाली दही दूध वगैरे आणायला.
जाऊन या. बाय बाय. लवकर या बर का. हा मी वाट बघत बसतो. ओके या लवकर. तर आता ते गेले ते दूध आणि दही आणाले तर खालीच आहे. पण तुम्हाला वाटत असेल तर त्यांना पाठवतो आणि मी घरात बसतो असं वाटत असेल. तसं काय नाही आहे. कारण त्या मागं कारण असं आहे की तिथे सगळे लेडीज बसलेले असतात बाहेर. ते म्हणजे गप्पा मारत बसलेले असतात. सारखं तिथे लेडीज असतात. म्हणजे ते किराणा दुकानात पण लेडीजच असतात. आणि मी गेल्यानंतर ते म्हणजे चांगलं नाही वाटत. तिथं सगळे लेडीज आता आज संडे तसलं संडे आहे. डेलीचं तर बसतात आणि आज तर संडे आहे तर सगळेजण गप्पा मारत बसलेले असतात. हे त्यांचं लेडीजचं जमतं म्हणून मी तिला पाठवत असतो जायला कुठं बाहेर. बाकीचं तर कामं तर मीच करत असतो. घरातल्या प्रत्येक छोटी गोष्टीच आहेत. बाहेरचे काही आणायचं असेल तर. आणि आज आणायला पण जायचं आहे. आज दळण पण आणायचं आहे. भाजीपाला पण आणायचा आहे. कारण आता भाजीपाला तर थोडीच आणायची आहे. कारण काय सांगणारच नाही का. तर असं बाकीच्या गोष्टी आहेत ती. आज चाललोय काय होईल काय नाही. डान्स प्रॅक्टिस पण होईल का नाही माहित नाही. हो काय होतं सांगतो तुम्हाला प्रत्येक गोष्ट नाही का. आला तर आले पण काय आणलाच का नाही प्रियांश. मी तुमचं वाट बघत बसलो होतो पिलो. काय आणलं कसं का कायच नाही आणलं मला असं नाही कोणाचं. बघ काय आणलं अच्छा चिप्स हे काय भुजिया. आला काय किती आणली काय आणली. दही दूध हे नवीन काय आलं तर बंद घेऊया. हे आपल्या देवासाठी किती गेले 200 किती 120 गेले. झालं संपले 120. आजचा कोटा संपला हा ना. चला घ्या लवकर. लोणचं नाही भेटणार आपल्याकडे. नाही आहे संपलं लोणचं. कुठलं लोणचं आपल्याकडे ते लिंबूचं लोणचं आहे ना. चला लवकर लगेच खूप. हा हुस कशाला करायचं आता. खातो की तू पण खा. ओके खावा चला. घेते की वाढून बसणार आता मी जेवायला. त्यांना पहिलं वाढलंय. खूप भूक लागली. चाललंय मगाचपासून. कशाला उशीर उठायचं लवकर उठायचं ना मग. आणि आता मी पण जेवून घेणार आहे. क्रियांश पण आम्ही सगळेजण एकत्र बसणार आहे जेवायला. जेवण झालं की याला झोपवायचं आणि मग आमचं रील स्टार्ट करायचं शूट करायला. तुला दही पाहिजे कसं मध्ये चला आम्ही जेवून घेतो आणि त्यानंतर रील शूट कसं करणार आहे आम्ही त्याची तयारी पण थोडीशी दाखवू. टेस्ट करतो कसं झालं बघतो. खूप दिवसून खातो. खूप मस्त झालेलं आहे. खरंच खूप मस्त झालेलं आहे. टेस्ट मस्त झालेला आहे. एकदम सगळं ओके. एक नंबर मस्त झालं. 4 वाजलेत आणि आम्हाला तर शूट करायचं होतं. पण हे एक मूवी वेब सिरीज आहे की नाही. मूवी वेब सिरीज आहे अंधम वेधम. आणि खूप मिस्टेरियस आहे. खूप जसं मी जेवायला बसलो होतो आम्ही मागाशी तर आतापर्यंत 1:15 वाजले. म्हणजे ना प्रत्येक त्याचं मोमेंट आहे ना काहीतरी एकमेकाशी जोडलेलं आहे. मिस्टेरियस आहे. खूप मिस्टेरियस आहे. पुढे काय होईल असं आहे. आणि अजूनपर्यंत स्टोरीचा अंदाजच लागला नाही. सेकंड पार्ट चालू झालं हो ना. खूपच भारी. त्यामुळे म्हणतात ते थांब जरा. मी म्हणलं चला आपण चालू तर करूया. प्रियांशला झोपून आले. धुणं वगैरे धुवून घेतली. मी इथं जे बसलो जेवण करून तर ते अजून उठलो नाही. फक्त इथं साऊथची आहे. साऊथ मूवी आहे. हिंदी डबेड आहे. मस्त आहे. अंधम वेधम खूप छान आहे. म्हणजे आपलं जे काय आहे विष्णू भगवान त्यांचं जे सगळं जुनं देवाचंच आहे. स्टोरी आहे. देवांचं स्टोरी आहे. देवांचं म्हणलं तर हे
वेद वेद आपले जे वेद आहेत 4 वेद आहेत, यजुर्वेद, अथर्ववेद, असं काय आहे त्यातलं ते सगळं डिटेल मध्ये यामध्ये मी बघितलं तर कळेल. तर मी इथंच बसत अजून पण ते म्हणजे ते पिक्चर बघतोय, वेब सिरीज आहे आय थिंक. तर अजून पण बघा हल्लो नाही, पण आता क्रियांश उठला, मस्त झोप झाली क्रियांची, आणि मला बघा मस्त पेरू घेऊन आलंय. खाऊ ना मी, खा मस्त. आता पेरू बसून खायला लागलोय. वरती वर लागेल ना फॅनला, तो जड आहे बॉल. झालं ते वेब सिरीज बघून झाली का? उठलो इथं बसलो, उठलो. काय डान्स प्रॅक्टिस नाही, काय नाही. हे सगळ्यात चूक तुझं आहे. काय माझी काय चूक आहे? मी काय केलं? तुझी चूक आहे. मी काय केलं? तू मला पिक्चर लाव जेवताना म्हणली, मला आवडलं. तुला माहित आहे ना तसले भेटल्यावर मला कसं असतं वेब सिरीज. मी सहज म्हणलो होतो उगी की आपण 2 मिनिट आपलं 1 तासभर अर्धा तास जेवण करेपर्यंत बघायला. माणूस उठलाच नाही तिथून. 6 वाजले, 6:30 आत्ता उठले. आत्ता ते पण त्याच्या पुढचे पार्ट अजून झाले नाहीत, पब्लिश झाले नाहीत ना, ते अजून आले नाहीत. ठीक आहे, त्यामुळं. नाहीतर आज काय उठायचा पत्ताच नव्हता. हल्लेच ना ते ना. मला कुठलीही गोष्ट ना ते एकदा पकडले ना पूर्ण करू वाटतं आणि पूर्ण बघू वाटतं आणि त्याचं पूर्ण एंड पर्यंत जाऊ वाटतं. मग आता काय? आता सोलापूरला जायचं. हे आता मधूनच चालू झालं. सोलापूरला जायचं चाललंय, अजून कन्फर्म नाही आहे. लागेल ते बॉलला डेंजर लागते बरं का. सोलापूरला जावंच लागतं आता 25 तारखेला. त्याच्या आधी पण जाऊ शकतो आपण. तिथं माझं ब्लूटूथ पडले पाठीमाग तिथं. मी बनवते आता माझ्यासाठी डाळ ढोकली, आणि क्रियांश पण माझी मदत करतोय. क्रियांश पण चपाती बनवतोय, 3दा चपाती लाटतोय, परत कट करतोय, साईडला ठेवतोय. तर मी आज बनवणार आहे डाळ ढोकली. त्याच्यासाठीच हे छोटे छोटे ढोकली कट करून ठेवलेत. खूप दिवस झालं मी खाल्ली नव्हती, त्यामुळे मी आता बनवणार आहे. त्यांना काही नको आहे. मागाशी पेरू वगैरे खाल्ला आहे, त्यामुळे पोट त्यांचं पॅक झालं आहे. आता काही खाणार नाहीत. मी आता पटकन बनवून घेते. क्रियांश तुला बनवतोय. क्रियांश तर डाळ ढोकली माझी रेडी झाली आहे. मला इथं फुकायला म्हणलं असं. बापरे, त्याचं डोकं किती गरम आहे म्हणून फॅन आणला. व्हेरी गुड. अख्खी खीर फुकून गार होत असते का? 1 चमचा घ्यायचा आणि ते फुकून मग प्यायचं ना. काय टाकली होती त्याच्यामध्ये खीरमध्ये? मला दूध, तूप, काजू, मला नाही वाटत खरं सांगतो. आता मला काय टाकले माहित नाही मला. आता थोडस आम्ही ना तुम्हाला सकाळी सांगितल्यासारखं थोडस प्रॅक्टिस करणार आहे. आता आम्ही प्रॅक्टिस सुरू करणार आहे. थोडस आधी बघू, थोडस जेवढं जमेल आता तेवढं प्रॅक्टिस. कुठं होता ते तुलाच माहिती आहे. सॉन्ग कुठं ठेवले तू? माझा नाही, आपण त्या मोबाईल मध्ये, तुमच्या मोबाईल मध्ये बघितले. माझं नाही. हे गाणं आहे, या गाण्यावरती थोडे स्टेप बनवणार आहे आम्ही. तर प्रॅक्टिस चालू आहे आमचं. असं पहिला स्टेप हेच, दुसरा स्टेप घे तसं. एकच पाऊल फक्त, एक टिप. असे फर्स्ट झाला ते फर्स्ट पहिलं हे परफेक्ट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9
चेक. आता हे झालं. दुसरं काय दुसरं स्टेप काय बोलू? असं आहे. सरक क्रियास. हो या कसं कर. अरे या सरक ना. बघ इथं यायचं आणि इथं लावायचं आणि इथं यायचं असं. असं घ्यायचं पहिलं स्टेप शिक. असं आमचं चालू झालं होता. कसं वाटलं थोडंफार प्रॅक्टिस केलेलं आहे. आता आपण आमचं प्रॅक्टिस असं चालू राहील. आता लगेच पूर्ण परफेक्टली प्रॅक्टिस पूर्णपणे परफेक्ट झालं तर आम्ही शूट करणार आहे आणि गेटअप मध्ये पण येऊन शूट करणार आहे. हा तसं गेटअप मध्ये येणार आणि शूट करणार. तर आता प्रॅक्टिस चालू आहे. एक एक स्टेप आम्ही शिकून घेतोय. तर आजच्यासाठी आज एवढंच चालू आहे आमचं चालू आहे. पण आजचा व्लॉग इथेच थांबेल. भेटू पुढच्या व्लॉग मध्ये आणि लवकरच तुम्हाला भेटून जाईल काय आमचा शॉर्ट कपल डान्सचा परफेक्ट असलेला करणार. आणि आम्हाला दोघांनाही खूप इंटरेस्टेड आहे आम्हाला ते करण्यासाठी. म्हणून आम्ही करणारच आहे. 100% करणारच आहे. आम्हाला ते ट्राय करायचंच आहे. म्हणून आमचं मध्ये मधू कसं कळलं लागलं मधू आम्हाला डान्स कला की पप्पा म्हणतोय. तर चल आजच्यासाठी बस. एवढा टाइम दिल्याबद्दल धन्यवाद. आभारी आहे. असंच ब्लॉग आमचे बघत जावा डेलीचं नसेल जसं जमेल तसं करतोच आम्ही. ठीक आहे. नगर रोजच्या रोज तुम्ही पण बोर होताल. काय दाखवा येच असतं उठलं आणि तुटलं कटलं असं इथे इंटरेस्टिंग काय ना काय मी दाखवतच राहील जेवढं जमेल तेवढं. भेटूया पुढच्या नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय सांगा. बाय. आता जेवण करून झोपायचं. आता झोपायचं. ओके चला 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 लवकर उठा 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 उठा. अजून प्रॅक्टिस करायचं आपल्याला. उठा उठा उठा. आता पुष्पाटू कसा ना आधी एक तरी प्रॅक्टिस ते येते की मला येते की असं बघ मला पकड मी दाखवतो ना तुला. कुठलं पुष्पाटू नाही. असं हा मला